कालचा तो व्हिडिओ बघून सर्वांनाच प्रश्न पडला असेल की पूजा वहिनी माझ्यासोबत आली काय. तर कसं आहे, तुम्ही पहिलं काही जण काय म्हणतात की तिला कॅमेऱ्यासमोर यायला आवडत नाही आणि तू तिला कॅमेऱ्यासमोर घेतो, म्हणजे व्हिडिओत घेतो, हे तिला आवडत नसेल, त्यामुळंच ती अशी परत येत नाही असं काही जण म्हणत होते. काही जण तुम्हीच मला काय म्हणायचे रोज की तिला व्हिडिओत घ्या आणि तुझंच म्हणणं आम्हाला समजतं पण तिच्या मनात काय आहे ते पण आम्हाला समजू दे. तू आमोरासमोर जा आणि तिथं समोरासमोर जाऊन जे काय बोलणं होतं ते पण आम्हाला दाखव, असं तुम्हीच बोललं, त्यामुळं मी तिला कॅमेऱ्यासमोर घेतला आहे. आणि काही जण म्हणतात तिला काही पण करा, गोडीनं घेऊन या. आता मला सांगा, ती काय बारकी आहे, तिला उचलून घेऊन येणार होतं मी एवढ्या दिवसापासून. तुम्ही म्हणताय पहिलंच का तू बरं नाही गेला सण, का नाही घेऊन आलास. पहिलं पण जाऊनच आलतो मी, पण व्हिडिओ नव्हता काढलेला. यावेळेस जाऊन आलो आहे आणि व्हिडिओ काढला, बरोबर. आणि मला सांगा, मी काय ती काय बारकी आहे उगं बळजबरीनं आणायचं आहे काय तिला उचलून आणायला. मग आता नेमकं काल काय काय झालं ते तुम्हाला सांगतो मी. मग आम्ही बोललो, मग त्याच वेळेस आली तिची आई. मग त्यावेळेस मी व्हिडिओ स्टॉप केला. मग बोलत बोलत अजून काही जास्तच पेटलं आणि ती म्हणायला लागली तुम्ही जावा इथून, निघा म्हणून. जा जा म्हणल्याच्या नंतर मग त्रिशा रडायला लागली ना ते गोंधळ बघून. मग त्यांनी म्हटलं पोरांना घेऊन जावं म्हणून. मी म्हटलं मी नाही आणणार. मी आलो मग एक तास तसाच परत, आणि नाही आली ती माझ्यासोबत. हे मेन म्हणजे काही जण म्हणजे एका ताईनं कमेंट केली ती की तुम्ही अदर कास्ट म्हणजे वेगळ्या जातीचे आहात काय दोघं म्हणून. तसं काय नाही, आम्ही दोघं एकाच जातीचे आहोत. पण तिनं मी हे म्हणत होतो की मराठीत बोल, म्हणजे मला काय बंजारा येत नाही का, मला पण येतेच की, पण आता तुम्हाला कसं समजणार ना, म्हणून मी तिला म्हणत होतो मराठीत बोल, मराठीत बोल. ती अशी आमच्या भाषेत बोलत होती ना, कॅमेरा बंद कर असं तेच मी तिला मराठीत बोलल्याच्या नंतर तिनं पुन्हा मराठीत पण बोललीच. आणि कॅमेरामध्ये किंवा व्हिडिओमध्ये यायला तिला काय प्रॉब्लेम पहिला नव्हताच. आता काही जण म्हणतात तुझ्या व्हिडिओ काढण्याच्या कंटाळ्यानं तुझे काही तिला कॅमेऱ्यात घेत होता आणि ती म्हणत होती की कॅमेरा बंद कर. मग याच्यावरून त्यांना असं वाटतं की मी जो काही व्हिडिओ बनवतो आहे ते तिला आवडत नव्हतं. असं बिलकुल नाही, तिनं पण मला साथ दिली होती. ज्यावेळेस मी सुरुवातीला व्हिडिओ बनवायला सुरू केलं होतं त्यावेळेस इथलेच लोक म्हणजे असं म्हणायचे की बाबा येडा झाला आहे काय, एकटंच बडबडतं आहे. लाईव्ह वगैरे असं घ्यायचो ना. मग लाईव्हवरती असताना कसं की आता लाईव्ह म्हणजे काय असते की बाबा समोरनं मेसेज येत राहतात आणि ते वाचावं लागतं. मग लोकांना वाटायचं की मी येडा झालो आहे की काय, एकटाच बडबडतो आहे. त्यावेळेस पण तिनं मला साथ दिली, भरपूर साथ दिली. आणि ज्यावेळेस तिकडल्या लोकांनी पण मला नावं ठेवली त्यावेळेस ती स्वतः बोलायची फोनमध्ये की त्यांना आवडतात, बनवतात म्हणून. ती पण तरी मी तिला लवकर घेतलंच नव्हतं. चॅनल सुरू केल्याच्या नंतर खूप दिवसानं घेतलं, पण येत होती. आणि एकानं कमेंट केली की याचे जुने व्हिडिओ बघा, तिला कसा व्हिडिओमध्ये मारतो आहे. कधी मारलं होतं रा दादा, ताई होती का कोण होतं काय मला पण आठवणं, कोणी कमेंट केली ती, तुम्ही सांगा मला कधी मारलं होतं व्हिडिओमध्ये. मारायला फिरायला काय नाही, मग मजाक मस्ती चालू होती आमची. आणि कॉमेडीचं चॅनल आहे, मग कॉमेडीचा विषय काय तर चालू होता, असं मारहाण वगैरे काय नव्हती. आम्ही दोघं असं बोलत होतो, तिला मी ओढत होतो, खेचत होतो. आता सध्याला मी आलो आहे दुसऱ्या गावात, त्यामुळे जरा हळूहळू बोलायलं. काही ना काही टेन्शन आहे मग पाठीमागे. आणि आता मला सांगा, ती तयार झाली असती बरं काय, तिच्या बोलण्यावरून मला समजून येत होतं ती हसत होती, करत होती. पण तिची आई आल्याच्या नंतर तिला बोलली, मला नाही बोलली सुरुवातीला, तुला जायचं आहे ना जा म्हणली, परत कधी तोंड दाखवायचं नाही, मेले आमच्यासाठी, आम्ही तुझ्यासाठी मेलो, तू आमची कोण नाही, आम्ही तुझे कोण नाही, असं काय काय लय बोलायला लागली ना. मग तिचं मन बदललं बहुतेक, त्यामुळं म्हटले नाही येत मी, जावा तुम्ही म्हणून. पोरगी रडायला लागली, मला ते थांबू वाटलं नाही, त्यामुळं मी निघून आलो. पोरांना न्या म्हणत होते त्यांनी, मी म्हटलं नाही उगाच कशाला नेऊ, मी माझी फजिती करून घेऊ काय म्हटलं आणखीन नेऊन, मी काय आणलं नाही. आता काही जण म्हणतील तशी ती चांगलीच आहे स्वभावानं खरं तर. तुम्ही काल खूप जणांनी कमेंट केली ती छान स्वभाव आहे वहिनींचा म्हणून.
छानच आहे, पण आता ते झालं त्याच गोष्टीला पकडून बसले आहे ना. आता मी काल तुमच्यासमोर पण सगळ्यांसमोर माफी मागत होतो. आणि हो, एका ताईनं कमेंट केली, तर तू काल तर म्हणत होता की मी मरतोय म्हणून, कशी पलटी मारतो बाबा आणि लगेच तिला गेलास काय विनंती करायला, पाया पडायला असं. आता मला सांगा, त्याच्या आधी मी ज्यावेळेस काल गेलो त्याच्या आधीचा व्हिडिओ काय होता? 2 व्हिडिओ आहेत त्याच्या आधीचे, की नाही मला एवढ्या साऱ्या ताईंचं दादांचं मान ठेवायचं आहे, मी कोणाचं मन दुखावून मरून माझ्या आत्म्याला तरी कशी शांती भेटेल बरं, मी काय नाही तसं करणार, असं बोललो की नाही मी. मग मी काल एक लास्ट ट्राय केला. आपल्या दादानं म्हटलं होतं यानं सुहास दादानं की तू ट्राय कर, एकदा जाऊन बघ. कल्याणचा दादा पण बोलला जाऊन बघ. मग मी गेलो. कल्याणच्या दादानं मला फोन केला की तू एकदा ट्राय कर, नेमकं होते तरी काय बघ. मग मी गेलो त्यासाठी. आणि तुम्ही पण सगळ्यांनीच म्हटले ना. मग त्या ताईच्या मनात असं होतं बहुतेक की मी मरावंच म्हणून. आता वेळ काय सांगून येणार नाही, कशी येईल काय येईल, मरल वाचल ते देवाच्या हातात आहे ताई. त्यामुळं मी जगलो आहे आणि मी आहे. लई प्रयत्न केला बरं काय मी काल समजवण्याचा तिला. मला वाटतंय की ती 100% म्हणजे 99% तरी ती माझ्या साईडने झाली असती. जर ती बाई येऊन कालवा केली नसती तर तिनं एक विचार केला असता यायचा. पण तिनं जे मध्ये तसं बोलायला लागली ना, त्यामुळं मग ती पण म्हणायला लागली मी नाही येणार, जावा तुमच्या तुम्ही. आता तसं म्हटल्याच नंतर बळजबरीनं आणणार होतो काय, त्यामुळं नाही आहे ना, एकटाच आलो आहे परत. हा तुमच्या प्रश्नाचा उत्तर. वाट बघत असाल तुम्ही पण कालपासून, आली काय झालं काय ह्यांचा प्रॉब्लेम सॉल्व, पर नाही झाला आणखी. काय करणार ना मी तरी, काय करणार तुम्ही सांगा.